आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली मोठी बातमी ती म्हणजे आज आहे अंगारकी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थी निमित्तानं राज्यासह देशभरामध्ये गणपती मंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी गर्दी करतात। मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिर, पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि याचबरोबर राज्यातल्या अष्टविनायक गणपती मंदिरांमध्ये भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे आणि या बातमी संदर्भात आपण आणखी सविस्तर तपशील जाणून घेणार आहोत। राज्यभरातल्या विविध गणपती मंदिरांमध्ये कशा प्रकारे सध्या वातावरण आहे जाणून घेणार आहोत। दुसरी मोठी आजची बातमी ती म्हणजे भोंदू, अशोक खरात आणि नाशिक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणासंदर्भातली शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शिर्डी पोलिसांनी आता खरातचा ताबा घेतलाय। राहता न्यायालयात आज हजर केलं जाणार आहे। तर इकडे नाशिक लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये बहुराष्ट्रीय कंपनीतल्या या प्रकरणासंदर्भात आरोपींना न्यायालयामध्ये आज हजर केलं जाणार आहे आणि या संदर्भातले अपडेट आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत। तर तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे तीन राज्यात भाजपनं मिळवलेल्या विजयासंदर्भातली 5 पैकी 3 राज्यांमध्ये भाजपचं आता कमळ फुललंय आणि प्रादेशिक प्रस्थापितांचं पानिपत करत भाजपनं हे कमळ फुलवलंय। तर पश्चिम बंगाल, आसाममध्ये भाजपची निर्विवाद आता सत्ता आलेली आहे। ममता बॅनर्जी यांचा या निवडणुकीत पराभव झालाय। या संदर्भात आज पत्रकार परिषद ममता बॅनर्जी घेणार, तेव्हा या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे।